सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर नवरात्रीचे 9 दिवस चालू आहेत। तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीची ओटी कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवीचा कुळाचार कशा पद्धतीने करायचा, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशा पद्धतीने भरायची, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। ओटी साहित्यामध्ये काय काय असावं, देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी, ओटी का भरावी, हे सगळं आपण आज इन डिटेल मध्ये सविस्तर पाहणार आहोत। बघा, ओटी का भरावी आणि हा ओटी भरण्याचा हक्क स्त्रियांना का आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत। बघा, एक प्रकारे देवीनंतर हे स्त्रीलाच अधिकार मिळालेला आहे। खूप मोठा असा अधिकार म्हणजे आपल्या स्त्रीला आहे, तो म्हणजे ओटी भरण्याचा। प्रत्येक स्त्रीची बघा ओटी कधी भरतात, पहिल्यांदा ओटी भरली जाते ज्यावेळेस लहान मुलगीला जेव्हा मुलगी वयात येते त्यावेळेस तिची ओटी भरली जाते। 5 बायका बोलवतात, हळदी कुंकू वगैरे घरच्या घरात करून तिचं ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो। दुसऱ्यांदा भरली जाते ती साखरपुड्यामध्ये आणि नंतर लग्नानंतर। बघा, अशा पद्धतीने तिची ओटी भरण्याचा कार्यक्रम तिथून सुरू होतो। स्त्रीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम तिथून सुरू होतो। कारण बघा, स्त्रीच्या नाभीतून गर्भाची उत्पत्ती करण्याची क्षमता, ती शक्ती देवीनंतर आपल्या या स्त्रीलाच तो अधिकार सगळ्यात मोठा दिलेला आहे। मग स्त्रीला अधिकार आहे तर पुरुष ओटी भरू शकत नाहीत का? अर्थात पुरुष देखील ओटी भरतात, पण सगळ्यात मोठा अधिकार हा स्त्रीला आहे। त्यामुळे बघा, ज्या प्रकारे गर्भाची उत्पत्ती करण्याची क्षमता ज्या स्त्रीकडे आहे त्या स्त्रीला ज्या आपलं ओटीपोट आहे, ओटीपोटातून आपण गर्भाची उत्पत्ती करत असतो आणि अतिशय खूप मौल्यवान वस्तू किंवा मौल्यवान गोष्ट आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहे, ते म्हणजे आईपण। आणि हे आईपण जपण्याचं, त्याच पद्धतीने ओटी भरण्याचं काम आपण करत असतो। सगळ्यात अगोदर पाहूया ओटी कोण भरू शकत नाही। तर ओटी ही गरोदर स्त्री, जिची अगोदरच ओटी भरलेली आहे, जिच्या गर्भामध्ये अगोदरच एक गर्भ वाढत आहे, अशा स्त्रीची ओटी देखील भरली जात नाही, ती देखील दुसऱ्या कोणाची ओटी भरू शकत नाही। अशा पद्धतीने हा नियम आहे। कुठे कुठे बघा, जसं की सांगितलं, गाव वेश ओलांडली की प्रत्येकाची जागा, प्रत्येकाची परंपरा ही बदलत असते। ज्या गरोदर स्त्री आहेत त्या देखील ओटी भरतात, पण आपल्या इकडे जर स्त्रीच्या अगोदर ओटी भरली असेल तर ती दुसऱ्या कोणाची ओटी भरत नाही, तिची देखील कोणी ओटी भरत नाही। आणि तिची जरी ओटी भरली तर तिच्या ओटीमध्ये ओटीमध्ये तिचं ओटी भरली जात नाही, पदरामध्ये तिला ओटी घ्यायला लावतात। कशी? अशा पद्धतीने पदरामध्ये तिला ओटी घ्यायला लावतात। पदरामध्ये, ओटीमध्ये म्हणजे जे आपण साडीची ओटी करतो, त्या साडीच्या ओटीमध्ये ओटी भरत नाहीत, पदरामध्ये ओटी भरतात। भरली तरी, हे देखील सांगते तुम्हाला, कारण जे आता मला जे माहित आहे ते तुम्हाला मी सांगते। त्याच पद्धतीने बघा, विधवा स्त्रिया भरू शकतात का? हो, अर्थात विधवा स्त्रिया देखील ओटी भरू शकतात। का? ती स्त्रीचं रूप आहे, तिला विधवत्व आलेलं आहे म्हणून तिने ओटी भरायची नाही तर असं नाहीये। कुमारिका देखील ओटी भरत नाहीत, पण कधी कधी असं होतं की घरामध्ये आपल्याला मासिक पिरियड्स वगैरे आले किंवा काही कारणास्तव आपण ओटी भरू शकत नसलो तर आपण आपल्या मुलीकडून देखील आपण देवी आईची ओटी भरून घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे। आता देवी आईची ओटी भरताना कोणकोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवी आईची ओटी भरायची आहे हे आता तुम्हाला मी सांगते। तुम्हाला थोडक्यात थोड्या वस्तू दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सगळ्यात अगोदर तर हे तांदूळ घेतलेला आहे, तांदूळ तुम्हाला लागणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला हळदी आणि कुंकू तुम्हाला लागणार आहे। व्यवस्थित बघून घ्या, हळदी कुंकू आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवलं असतं। हळदी आणि कुंकू तुम्हाला लागणार आहे। त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला वेणी देखील लागणार आहे। नंतर सगळ्यात महत्वाचा, वेणी सगळं राहिलं तर चालेल, पण 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, ते म्हणजे वेणी, गजरा आणि विड्याचा पान। अशा पद्धतीने हे अतिशय महत्वाचं आहे। त्याच पद्धतीने बघा, आपल्याला नारळ लागणार आहे। मग तुम्ही पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे, पाणी व्यवस्थित चेक करायचं आहे, पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे। नारळ तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला साडी लागणार आहे। बघा, साडी ही रेशीम धागा असलेली काठपदर 9वारी किंवा 6वारी अशा पद्धतीची साडी तुम्हाला घ्यायची आहे। आता साडी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे। खण तुम्हाला लागणार आहे, खण किंवा तुम्ही ब्लाउज पीस देखील त्याच्यावरती ठेवू शकता। आणि याच्यामध्ये बघा 5 प्रकारच्या वस्तू, म्हणजे याच्यामध्ये बांगड्या आहेत, हळकुंड आहे, सुपारी आहे, खारीक आहे, बदाम आहे, अक्रोड आहे, अशा 5 गोष्टी याच्यामध्ये आहेत। बांगड्या देखील आहेत आणि काळे मणी देखील याच्यामध्ये आहेत। आणि आता याच्यामध्ये काळे मणी आहेत म्हणून मी मंगळसूत्र वेगळं आणलेलं नाहीये, साज शृंगाराचं वेगळं पॉकेट देखील मिळतं, ते देखील तुम्ही आणू शकता। बघा, त्याच पद्धतीने सध्या आता
तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक साज शृंगार म्हणून एक कंठी घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही कंठी देखील घेऊ शकता, जोडवी घेऊ शकता, तुम्ही मेहंदीचा कोन घेऊ शकता। साज शृंगाराच्या पॉकेटामध्ये सगळं काही टिकली बांगड्या वगैरे सगळं काही असतं ते तुम्ही घेऊ शकता। आणि दक्षिणा तुम्हाला घ्यायची आहे, दक्षिणा यथाशक्ती तुम्ही कितीही दक्षिणा घेऊ शकता। तुम्ही अशा पद्धतीने ही साडी वगैरे घ्यायची आहे। आता सगळ्यात अगोदर काय करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवते। बघा, आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। खणा नारळाने आपण देवीची ओटी भरत असतो। आता ही ओटी घेऊन आपण आपल्या मूळ पीठावरती देखील जाऊन ओटी भरू शकतो, पण नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्येच घटस्थापना झालेली असते, घरामध्ये घट बसलेली असतात, त्यामुळे आपण मूळ पीठावर जाऊ शकत नाही। तर अशा वेळेस काय करायचं, तुमच्या जवळपासच्या महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन ती देवीची खणा नारळाने ओटी भरली चालेल। म्हणजे अगोदर आपल्याला घरात तर ओटी भरायचीच आहे, तीच ओटी तुम्ही घेऊन तिथे मंदिरात गेला तरी देखील चालणार आहे, किंवा तीच साडी व्यवस्थित तुम्हाला देवीला द्यायची आहे। आता कशा पद्धतीने ओटी भरायची ते देखील मी तुम्हाला सांगते। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर साडी लागणार आहे। साडीवरती तुम्ही जो काही ब्लाउज पीस घेणार आहात तो ब्लाउज पीस किंवा खण तुम्हाला लागणार आहे, तो खण तुम्हाला घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला तांदूळ लागणार आहेत, ते तांदूळ तुम्हाला व्यवस्थित 5 मुठी तुम्हाला टाकायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने तांदूळ तुम्हाला लागणार आहेत। तांदळावरती जी तुम्ही 5 फळं घेतलेली आहेत, म्हणजे आता बघा याच्यामध्ये हळकुंड आहे, खारीक आहे, सुपारी आहे, नंतर अक्रोड आहे, बदाम आहे, नंतर यामध्ये बांगड्या देखील आहेत आणि काळे मणी देखील याच्यामध्ये आहेत। हे साज शृंगारापैकी काळे मणी देखील याच्यामध्ये येतात। तुम्ही मंगळसूत्र, मेहंदीचा कोन किंवा एखादा साज शृंगार घेतलेला असेल तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही साज शृंगारापैकी एखादी वस्तू तुम्ही घेऊ शकता। बघा, त्याच पद्धतीने आपण जो नारळ घेणार आहोत त्या नारळ देखील तुम्हाला लागणार आहे, तर तो नारळ याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे। आता नारळ तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवते मी। नारळ देखील तुम्हाला लागणार आहे, व्यवस्थित याच्यावरती ठेवायचा आहे आणि नारळाला देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। नारळाला देखील यथाशक्ती व्यवस्थित तुम्हाला ओटी भरायची आहे, नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला वेणी देखील देवी आईला अर्पण करायची आहे। वेणी अतिशय प्रिय आहे, वेणी गजरा देवी आईला अतिशय प्रिय आहे, तो वेणी गजरा अर्पण करायचा आहे। नंतर तुम्हाला विडा लागणार आहे, गोड पानाचा विडा तुम्ही घरात देखील बनवू शकता किंवा बाहेरून विकत देखील आणू शकता। याला लवंगा 3 लवंगा टोचून घ्या, लवंगा देखील अतिशय प्रिय आहे देवी आईला, त्यामुळे तुम्ही याला लवंगा देखील टोचून घेऊ शकता। या लवंगा आणि त्याच पद्धतीने यथाशक्ती तुम्ही दक्षिणा ठेवायची आहे। बघा, यथाशक्ती तुम्हाला जितके हवे असेल तितके तुम्ही दक्षिणा याच्यामध्ये ठेवून देऊ शकता। अशा पद्धतीने देवी आईची ओटी भरायची आहे। बघा, ओटी भरत असताना आता कशा पद्धतीने ओटी भरायची हे देखील तुम्हाला मी सांगते। बघा, सगळ्यात अगोदर आपल्या आईला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे। तुम्हाला स्वतःला देखील हळदी आणि कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। नंतर जसं की सांगितलं, नारळाला देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण हे ताट तयार केलेलं आहे, ओटीचं सामान तयार केलेलं आहे, हे आपल्याला आपल्या हृदयाशी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या छातीला व्यवस्थित असं टच होईल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि आईचा जय जयकार करायचा आहे। आता प्रत्येकाला आईचा जय जयकार येईलच असं नाहीये, पण मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही जय जयकार केलात तर अतिशय उत्तम आहे। बघा, जय जयकार कसा करायचा। उदयस्तु महाकाली महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल तुळजा भवानी माता की जय। उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल तुळजा भवानी माता की जय। उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल तुळजा भवानी माता की जय। अशा पद्धतीने 3 वेळा आईचा जय जयकार करायचा आहे, जयकार करायचा आहे। आणि ही जी ओटी आहे, ही ओटी आपल्या जो घट आहे त्या घटाला अशा पद्धतीने 3 वेळा आपल्याला टेकवून घ्यायचे आहे, टच करायचे आहे। म्हणजे एक प्रकारे जो घट बसवलेला आहे त्याची आपण ओटी भरतो, आपल्या आईचं स्वरूप आपण बसवलेलं आहे, आपल्या कुलदेवीचं स्वरूप बसवलेलं आहे आणि आपल्या आईची अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे। तुम्हाला समजलं असेल थोडक्यात आईची ओटी आपल्याला कशी भरायची आहे। आईकडे प्रार्थना करायची आहे, या 9 दिवसामध्ये तू माझ्या घरामध्ये
सूक्ष्म रूपामध्ये नांदत आहेस व माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, सुख आहे, दुःख आहे, ते स्वतः तू तुझ्या डोळ्याने पाहिलेलं आहेस. तर घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यावं, घरामधील वाईट शक्ती, निगेटिव्हिटी, वाईट ऊर्जा घरातून बाहेर फेकल्या जावेत, त्याच पद्धतीने घरातील आजारपण निघून जावं व घरामध्ये फक्त आणि फक्त सुख, शांती, ऐश्वर नांदावं, अशी कृपादृष्टी आमच्यावरती ठेव. माझ्या कुळाचं रक्षण कर. अशा पद्धतीने आईला विनंती, प्रार्थना एक प्रकारे करायची आहे आणि देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने जसं की तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीने जर तुम्ही ओटी भरलात तर नक्कीच तुमची आई तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा ओटी भरून पाहायची आहे. तुम्हाला समजलंच असेल मी कशा पद्धतीने ओटी भरून दाखवली. अशा पद्धतीने नक्कीच ओटी भरायची आहे. ओटी ही तुम्ही अष्टमी किंवा नवमीला देखील भरू शकता. या दोन्ही दिवसापैकी तुम्ही ओटी कधीही भरू शकता. आता या ओटीचं सामानाचं करायचं काय? आता बघा, हे जे तांदूळ तुम्ही ठेवलेला आहे, आता बघा याच्यातील थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या पदरामध्ये देखील अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. तुमच्या पदरामध्ये म्हणजे तुमची देखील ओटी भरली जाते. अशा पद्धतीने तांदूळ देखील आपल्याला लागणार आहेत. बघा, ओटीतील वस्तूंचं काय करायचं? आता हा नारळ आहे असं म्हटलं जाते, कोणी कुठे कुठे नारळ फोडला जातो, पण कुठे कुठे नारळ फोडला जात नाही. कारण घटी आपण नारळ बसवलेला आहे, देवीचं स्वरूप म्हणून आपण नारळाच्या प्रतीक, देवीचं स्वरूप म्हणून आपण नारळ ठेवलेला आहे आणि त्यामुळे 9 दिवस नारळ फोडला जात नाही. बघा, त्यामुळे आपण 9 दिवस हा नारळ फोडायचा नाही. नंतर तुम्ही नारळ फोडला तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही नंतर तुम्ही फोडून त्याचा प्रसाद केला तरी देखील चालेल. किंवा तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या गेलात, तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये गेलात, तिथे सगळी ओटी तुम्ही तिथे देऊन टाकली तरी देखील चालेल. किंवा बघा, आपल्या मूळ स्थानावर, मूळ पीठावर, शक्तीपीठावर जर तुम्ही गेलात तर तिथे जर देखील तुम्ही साडी घेऊन गेलात तरी देखील चालणार आहे. साडी थोडीशी अशी खोलून द्यायची, तिथे आईच्या चरणाशी लावायची आणि जर तुम्हाला तुमच्या ओटीत परत साडी आली तर ती परिधान करायची आहे आईचा आशीर्वाद म्हणून. त्याच्यातील जे तांदूळ आहेत ते अर्थात मूळ पीठावर आपल्याला वेळ भेटेल तेव्हाच आपण जाणार आहोत. तिथे जाईपर्यंत तोपर्यंत तांदूळ चांगले राहणार नाही. त्यामुळे त्या तांदळाचं काहीतरी गोड अशा पद्धतीने त्या तांदळाची खीर वगैरे तुम्हाला करून खायची आहे, गोड भात वगैरे करून खायचा आहे. अशा पद्धतीने त्या तांदूळ संपवायचा आहे. 16 शृंगारापैकी जे शृंगार घेतले होते त्यापैकी मेहंदीचा कोण असेल, बांगडे असतील तर ते तुम्ही परिधान केले तरी देखील चालतील किंवा तुमच्या जवळपासच्या मंदिरात तुम्ही दिल्यात तरी देखील चालतील. म्हणजे मंदिरामध्ये वेणी व गजरा आहे ते अर्थात तुम्ही परिधान करणार आहात. अशा पद्धतीने तुम्ही देवी आईची ओटी भरायची आणि या सगळ्या सामानाचं तुम्हाला काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एखादी सुवासीन आली तर तिला देखील तुम्ही ही साडी परिधान तिला तिची देखील या साडीने ओटी भरू शकता. या साडीने पण तितकं मन देखील मोठं असायला हवं. कारण कधी कधी असं होतं की आपलं मन काचकूच करतं की देवाकडे मागताना आपण एवढं मागतो, पण देवाला देताना किंवा एखाद्याला देताना आपण खूप छोटा विचार करत असतो. तर अशा वेळेस असं न करता जर तुमच्या मनामध्ये आलं आणि एखाद्या स्त्रीने समोरून तुम्हाला साडी मागितली किंवा घरामध्ये बाहेर जोगवा मागायला येतात बघा आणि स्वतःहून तुमच्याकडून साडी मागते या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये, तर असा विचार करा की स्वतः देवी आई तुमच्याकडून काहीतरी मागणं मागत आहे. तर अशा वेळेस तिची नक्कीच राहिली साडी तर ब्लाउज पीस, नारळ, खण नारळ तरी ओटी भरायला विसरू नका. अशा पद्धतीने देवीचा कुळाचार, देवीची ओटी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ओटी भरू शकता. तुम्हाला समजलंच असेल. अजून देखील तुमची काही अडचण असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.